नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी श्री क्षत्रिय समाज राजपूत च्या वतीने या ठिकाणी 31वा सामूहिक विवाह सोहळा अतिशय उत्साहात या ठिकाणी संपन्न झाला। सकाळीपासून वेगवेगळे या ठिकाणी आयोजन केलं होतं, वेगवेगळे कार्यक्रम ठेवले होते। त्यानंतर सकाळीपासून या ठिकाणी हजारोच्या संख्येत या ठिकाणी नांदेड शहरातूनच नाही, जिल्ह्यातूनच नाही तर बाहेर राज्यातून देखील या ठिकाणी या शुभविवाहासाठी या मेळाव्यासाठी जनता आली होती। या ठिकाणी एका पक्षात नाही तर सर्व पक्षातले आज नांदेड शहरामध्ये पहिल्यांदा पाहण्यात आलं की या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी, BJP हेच नाही तर पूर्ण पक्षाचे सगळे नेते, सगळे कार्यकर्ते एका स्टेजवर होते। एका घरातले 2-2 माणसं देखील या स्टेजवर होते। हे विशेष या आजच्या मेळाव्याचं विशेष म्हणायला काय हरकत नाही, जे की कधीही एका स्टेजवर नाही ते देखील या स्टेजवर होते। त्यानिमित्त या ठिकाणी आज या सामूहिक मेळाव्याचे जे अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत। सर, काय सांगणार आजच्या आपल्या मेळाव्याविषयी? आज 4 तारीख आज 31वां मेळावा संपन्न हुआ है और इसमें 23 जोड़े विवाहबद्ध हुए हैं। उसी प्रकार सुबह 8:30-9 बजे बारात निकली। बारात महाराणा प्रताप चौक खुशहाल सिंह नगर यहाँ पर पहुँची। उसी के बाद यहाँ और अपने क्षत्रिय समाज का जो रहता है पारंपरिक पहरावा, वो पहरावे के साथ यहाँ पे विवाह संपन्न हुआ है। दोपहर के अंदर फेरे और भौरी हुई है और 6:30 बजे वरमाला और अक्षता का कार्यक्रम रखा गया। उसके बाद सोरची भोज का कार्यक्रम रखा गया है और उसी प्रकार आने वाले 25वें साल में जो मेड़ावा रखा गया है 32वां, वो भी 4 तारीख को ही रखा गया है। 4/2/2025 को रखा गया है और अभी सभी समाज बांधवों से विनती करते हैं कि हम ज़्यादा से ज़्यादा संख्या में यहाँ पर अपना नोंद कराए वर वधू का। और उसी प्रकार 2 आदमियों ने एक वधू के पैसे 21 रुपये जो वधू के पैसे रहते हैं, वो 21 आदमी बेटों के पैसे बजरंग सिंह ठाकुर ये देने वाले हैं और 11 वधू के पैसे परशुराम सिंह विजय ये देने वाले हैं। इसलिए ज़्यादा से ज़्यादा संख्या में अपने भाई बहन, बेटी, बेटे इनके विवाह सामूहिक विवाह मेळे में संपन्न कराए, ऐसी आपसे सबसे विनंती करते हैं। या ठिकाणी आज जो मेळावा संपन्न झाला, 31वा मेळावा संपन्न झाला, तर यामध्ये किती वधूवर होते? 23 वरवधू होते आणि पब्लिक म्हणजे तर 10-12 हजारच्या वरच पब्लिक असेल। या ठिकाणी जो विवाह सोहळा संपन्न झाला यामध्ये आपली कमिटीचं कोण कोण होतं? या ठिकाणी कमिटी कोण कोण आहे? या कमिटीमध्ये आमचे 13 अध्यक्ष 13 जण आहेत। अध्यक्ष मी स्वतः राजेश सिंह कचरूसिंह अग्निवंशी आणि सचिव गणेश सिंह कौंडल्य, उपसचिव बजरंग सिंह परिहार आणि कॅशर रवी सिंह, दिलीप सिंह रघुवंशी हे आहेत आणि बाकीचे सभासद आहेत। 12-13 जणांची आम्ही कमिटी आहे। या ठिकाणी सामूहिक विवाह म्हणजे एक प्रकारचा या ठिकाणी सर्वजण म्हणजे एका लग्नाला जर आपण गेलो तर एका लग्नाच्या ठिकाणी तर कमीत कमी 200, 300, 500, 1000 लोक येतात आणि 1000 लोकांचा आशीर्वाद वधूवरांना लागतो। परंतु या ठिकाणी आज 10 ते 20,000 पब्लिक या ठिकाणी होती। तर या ठिकाणी एका वधूवराला कमीत कमी 20,000 लोकांनी या ठिकाणी आशीर्वाद दिला। आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आपण जेव्हा एखाद्या कार्यक्रमाची सुरुवात, त्या कार्यक्रमामध्ये जे लागणारं आयोजन आहे ते सर्व या ठिकाणी या एका ठिकाणी होतं, जेणेकरून या ठिकाणी जो लागणारा इतर खर्च आहे तो देखील खर्च कमी होतो। आणि या ठिकाणी गरीबातला गरीबच म्हणून नाही तर या ठिकाणी श्रीमंत देखील या ठिकाणी लोक होते। यामध्ये काय सांगणार आपण, कशा प्रकारचे होते लोक? विवाह मेले का आयोजन इसलिए किया जाता है, एक तो समय की बचत और पैसों की बचत। और जो लोग फालतू खर्चा करते हैं वो विवाह मेले में अपने बच्चों की शादी करके उनके भविष्य के लिए वो पैसा उन्होंने यूज कर सकते हैं। आताच आपण या ठिकाणी श्री क्षत्रिय समाज राजपूत या ठिकाणी 31वा सामूहिक विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न झाला। या ठिकाणी खरोखर अतिशय उत्साहात या ठिकाणी जनता होती। सकाळीपासून या ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या ठिकाणी आपण पाहिलात वेगवेगळ्या प्रकारच्या वेशभूषेमध्ये महाराणा प्रताप सिंहच्या वेशामध्ये या ठिकाणी वधूवरांचा या ठिकाणी जो वेशभूषा होती ती या ठिकाणी अतिशय आकर्षित, डोळ्याला दीपवील अशा प्रकारे वेशभूषा होती। विशेष म्हणजे या ठिकाणी आज
23 विवाह सोहळा एका ठिकाणी संपन्न झाला, परंतु या ठिकाणी कोणाचाही या ठिकाणी घाई गडबड गर्दा किंवा गोंधळ नाही. तर हे तुम्ही नियोजन कसं लावलं, कशा प्रकारे केलं? हे नियोजन आमचं 1 महिन्यापासून चालू होतं. महानगरपालिकेने आम्हाला लईच मदत केली साफसफाईसाठी, त्यांचा बी आम्ही धन्यवाद मानतो. आणि जे आमची वर्क आहे, आमची टीम आहे, आमचे जे समाज बांधव आहेत, त्याने समद्यांनी मेहनत घेतलेली आहे या मेळाव्यासाठी आणि त्याच्याच मेहनतीमुळे हा विवाह मेळावा संपन्न झाला. या ठिकाणी आज सर्व वधूवर असतील, वधूवरांचे या ठिकाणी वराड मंडळे असेल, त्याचबरोबर राजकीय नेते देखील होते. या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचे खासदार माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर होते, त्यानंतर हिंगोली जिल्ह्याचे खासदार माननीय हेमंत भाऊ पाटील होते, त्यानंतर दक्षिणचे आमदार माननीय मोहन अण्णा हंबर्डे होते, त्यानंतर उत्तरचे आमदार माननीय बालाजी कल्याणकर हे देखील होते. तर या ठिकाणी सर्व पक्ष एका ठिकाणी आले तर आपल्याला कसं वाटलं? ही चांगली गोष्ट आहे. समद पक्ष एकाच जागी होते आणि मोहनराव हंबर्डे, संतोकराव हंबर्डे हे दोघं सगळे भाऊ आहेत, एक BJPमध्ये आणि एक काँग्रेसमध्ये. मग इथं आल्यावर तसलं काहीच भेदभाव नव्हता. फक्त हे राजपुताचा मंच आहे, क्षत्रियांचा मंच आहे म्हणून ते एकत्र आलेले आहे. विरोधी पक्षनेते दीपक सिंह रावत हे बी इथं उपस्थित होते, त्यांचा बी धन्यवाद. त्यांनी बी लई आम्हाला सहकार्य केलेबद्दल त्यांचा बी धन्यवाद. या ठिकाणी खरोखर ज्या टाईमला एखाद्या मंदिरात आपण दर्शनाला जातो त्या टाईमला भेदभाव लहान मोठा भाऊ असं काही नसते, तर सगळे एका ठिकाणी जातात. त्याप्रमाणे या ठिकाणी असा प्रसंग होता असं मला वाटतं. याबद्दल काय म्हणता? हे आपल्या माणसाची जो शांत शिस्ती राहते ती आमच्या लोकांनी दाखवून दिलेली आहे. काहीच गडबड नाही, काहीच गालबोट नाही या मेळाव्याला. आणि असंच येणारा 32वा मेळावा बी असंच चांगल्या प्रकारे करूच आम्ही. त्याच्याहून चांगल्या प्रकारे जे जमेल ते आम्ही करू. या ठिकाणी श्री क्षत्रिय समाज राजपूत या ठिकाणी 31वा सामूहिक सोहळा संपन्न झालेला आहे. या ठिकाणी आपण सकाळीपासून या ठिकाणी CM24 लाईव्ह न्यूज या चॅनलवरून आपण लाईव्ह प्रक्षेपण देखील पाहिलं आणि यानंतर ही बातमी पाहतात. या ठिकाणी CM न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद. जय महाराणा.